साडी ही पूर्वी फारच अशुभ समजली जायची, पण आता याच रंगाला अनेक कार्यक्रमामध्ये अधिक मागणी दिसून येत आहे. पांढरा, ऑफ व्हाईट अथवा ऐवरी रंगाच्या साडीची मागणी अधिक प्रमाणात वाढलेली दिसून येत आहे. अशा रंगाच्या साडीची फॅशन कशा पद्धतीने करावी यासाठी काही सोप्या आणि फॅशनेबल टिप्स खास. नमस्कार, मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. व्हाईट रंगामध्येही शेड्स असतात, हे तुम्हाला माहित आहे का? हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटलं असेल. ऑफ व्हाईट, चॉक व्हाईट अथवा ऐवरी असा कोणताही रंग सध्या अधिक ट्रेंड मध्ये दिसून येतोय. खरं तर हे रंग वेस्टर्न कपड्यांपेक्षा साडी आणि इंडियन वेअर मध्ये अधिक दिसून येतात. काही वर्षापूर्वी सफेद अथवा व्हाईट रंग घालणे चांगले मानले जात नसे, पण आता ही गोष्ट फारच जुनी झाली आहे आणि फॅशन स्वरूपात आणि फॅशन जगतात आता व्हाईट रंग अधिक चांगल्या पद्धतीने स्वीकारला जात आहे. हा हॉट ट्रेंड तुम्हालाही ट्राय करायचा असेल तर तुम्ही ही स्टाईल कॅरी करण्यासाठी कोणत्या टिप्स वापरायला हव्यात हे जाणून घ्या आणि दिसा अधिक आकर्षक. मोनोटोन मॅजिक. व्हाईट अथवा ऐवरी साडीची स्टाईल करण्यासाठी सर्वात सोपी, बेसिक आणि फुलप्रूफ पद्धत म्हणजे मोनोटोन अर्थात पूर्ण लुक एकाच रंगात करणे. डोक्यापासून पायापर्यंत एक समान रंग ठेवणे. पांढऱ्या अथवा ऑफ व्हाईट रंगाची साडी जर तुम्ही स्टाईल करणार असाल आणि ही साडी एम्ब्रॉयडर्ड असेल तर तुम्ही यासह एक व्हाईट 3/4 स्लीव्ज ब्लाउज घालावा. तसंच यावर दागिने अगदी भरभरून न घालता केवळ चांदीचे कानातले घालावेत, जेणेकरून साडीवर लक्ष हटणार नाही आणि तुमचा लुक अधिक उठावदार दिसून येईल. अशी साडी असेल तर गळ्यात भरजरी दागिने घालू नका आणि मोठे कानातले घाला. सिक्विन व्हाईट साडीसह लुक. ऑल व्हाईट आयव्हरी लुक थोडा कंटाळवाणा दिसू शकतो असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही सिक्विन साडीची निवड करा. होलग्राफिक सिक्विन वर्कच्या साडीमुळे एक वेगळा आणि इंटरेस्टिंग लुक निर्माण होतो. तुम्हाला जर यासह मिसमॅच करायचे असेल तर ती देखील तुमची आवड आहे, मात्र याचाही लुक तुम्ही मोनोटोन ठेवलात तर अधिक सुंदर दिसेल. सिक्विन साडी असेल तर तुम्हाला अधिक ग्लॅमरस आणि लक्षवेधी लुक मिळतो आणि सर्वांच्या नजरा तुमच्यावर खिळून राहतात. स्टेटमेंट ब्लाउज. साडी अगदी साधी असेल तर त्यासाठी तुम्ही स्टेटमेंट ब्लाउजचा वापर करू शकता. स्टेटमेंट म्हणजे अशा सफेद साडीसह तुम्ही मल्टी कलर ब्लाउज अथवा गडद रंगाचा भरजरी ब्लाउज वापरलात तर अधिक सुंदर दिसेल. तुम्ही देखील जर प्लेन व्हाईट वापरणार असाल तर तुमचा ब्लाउज हा अप्रतिम असायला हवा. या साडीसह तुम्ही कमीत कमी प्लॅटिनम दागिन्यांचा वापर करावा. हातात ब्रेसलेट, मोठे कानातले अथवा कानातले नसल्यास नाजूक डिझाईनचा नेकलेस तुम्ही वापरल्यास हा लुक अधिक उठावदार आणि आकर्षक दिसतो. कलर पॉप. ऑल व्हाईट लुक बरेचदा कंटाळवाणा वाटू शकतो, त्यामुळे हा लुक अधिक उत्तम आणि आकर्षक करण्यासाठी तुम्ही थोडा कलर पॉप करण्याची गरज आहे. पण बरेचदा पांढऱ्या रंगासह नक्की कोणता रंग वापरावा हे अनेकांना कळत नाही, तर चुकीचा रंग निवडल्यास लुकही खराब होतो आणि पांढऱ्या साडीवरून नजर हटू शकते. त्यामुळे कोणतीही जोखीम न घेता मोनोटनी लुक ब्रेक करून गडद लिपस्टिकचा वापर करू शकता. ही लिपस्टिक तुम्हाला वेगळाच लुक मिळवून देते. साडी बरोबर सहसा ब्लाउज हा खिशाला परवडतो, पण वेगळा स्टेटमेंट ब्लाउज असेल तर मात्र अगदी आपल्या जीवावर येतं, कारण बजेट नसतं. तुमच्या खिशाला असा ब्लाउज परवडणार असेल तर हा क्लासी लुक तुम्ही नक्कीच करू शकता. साडीसह मिसमॅच ब्लाउज अधिक सुंदर दिसतो. त्यातही कॉटनची पांढरी साडी असेल तर तुम्ही कोणत्याही स्टाईलचा ब्लाउज घातला तर तो अधिक स्टायलिश दिसतो. यासह तुम्ही साडी आणि ब्लाउज प्रमाणे दागिना घाला आणि आपला लुक पूर्ण करा. तुम्ही कोणत्याही लग्नात अथवा समारंभाला जाण्यासाठी पांढऱ्या, ऐवरी अथवा ऑफ व्हाईट रंगाची निवड करत असाल
तर या टिप्स नक्की लक्षात ठेवा. तर मग मंडळी, हा होळी स्पेशल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो, मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.